हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे महेश्वरचा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महेश्वर हे गाव भारतातील मध्य प्रदेशमध्ये असून इंदोर शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची महेश्वर ही राजधानी होती. 18व्या शतकाच्या शेवटी महेश्वर अहिल्याबाई होळकर यांची राजधानी म्हणून नावारूपाला आली. अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासामध्ये अतिशय कुशल शासनकर्त्या म्हणून घेतले जाते. अगदी लहान वयामध्ये वैधव्याचा आघात सहन केलेल्या अहिल्याबाई मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाईंनी मल्हाररावांच्या नजरेखाली महेश्वरच्या राज्यकारभाराची धुरा सांभाळली. अहिल्याबाईंचे निवासस्थान असलेला वाडा साधाच पण प्रशस्त होता. येथूनच सर्व राज्याची व्यवस्था त्या पाहत असत. अहिल्याबाईंच्या वाड्यातील यांचे खाजगी मंदिर ही होळकर वाड्याची खासियत. या मंदिरामध्ये अनेक सोन्या चांदीच्या देवदेवतांच्या प्रतिमा असत. आत्ताच्या काळामध्ये या भव्य वाड्याचे रूपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. अहिल्याबाईंच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांची निर्मिती केली. त्याचबरोबर वाराणसी येथील काशी विश्वेश्वराचे मंदिर निर्माण केले. दक्षिण आणि उत्तर भारताशी चांगल्या प्रकारे जोडले गेले असल्याने महेश्वर त्या काळी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचे प्रभाव पाहण्यास मिळतात. यावरूनच येथे किती प्रकारच्या संस्कृती एकत्र नांदत असतील याचा अंदाज आपल्याला येतो. अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वरची मुख्य आणि अतिशय प्रसिद्ध खासियत म्हणजे येथील महेश्वरी साड्या. या साड्यांना आजच्या काळामध्ये केवळ भारतामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील मोठी मागणी आहे. अहिल्याबाईंनी महाराष्ट्रातून खास कारागीर महेश्वर येथे बोलावून घेतले आणि त्या काळी मराठी स्त्रिया परिधान करीत असलेल्या नऊवारी साड्या विणण्यासाठी त्यांना हातमाग उपलब्ध करून दिले.
कालांतराने या महेश्वरी साड्यांची ख्याती भारतभर पसरली. आजही या साड्या येथील खासियत असून आत्ताच्या काळामध्ये या साड्या विणण्याचे काम मुख्यत्वे महिलांच्या द्वारेच केले जाते. महेश्वरातील मंदिरे प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्याश्वर ही मंदिरे खास करून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहेत. अहिल्याबाई या जनतेप्रती कनवाळू व गुन्हेगारांप्रती कठोर शासक म्हणून प्रसिद्ध होत्या. आपल्या मुलालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी हत्तीच्या पायी देऊन मारले होते अशी कथा आहे. त्याचे मंदिरही येथे उभारण्यात आले आहे. महेश्वरला कसं जायचं तर महेश्वरला जायला जवळचे विमानतळ आहे इंदोर आणि इंदोरपासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावरती महेश्वर आहे. रस्ता मार्गाने जायचं असेल तर इंदोरहून येथे 2 मार्गांनी जाता येतं. 2 मार्गांनी साधारणतः 77 आणि 99 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर असं आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धामणोद पासून येथे येण्यासाठी फाटा आहे. याशिवाय इंदूर खांडवा मार्गावर असलेल्या बडवा येथून देखील महेश्वरसाठी एक फाटा जातो. आता रेल्वे मार्गाने जाण्यासाठी काय आहे तर महेश्वरसाठी बडवा हे जवळचे रेल्वे ठिकाण आहे. इंदोर खांडवा या छोट्या लाईनवर बडवा स्टेशन आहे. या ठिकाणी जुलै ते मार्च पर्यंतचा काळ व्हिजिट करण्यासाठी उपयुक्त असा आहे. या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे. इथे विविध हॉटेल्स आहेत, गेस्ट हाऊस आहेत, रेस्ट हाऊस आहेत, धर्मशाळा आहेत आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी राहण्याची आहे. त्याचबरोबर नाश्ता आणि जेवणाची देखील अतिशय उत्तम अशी सोय या ठिकाणी आहे. अतिशय चविष्ट आणि रुचकर जेवण महेश्वरमध्ये आपल्याला मिळतं. एकदा तरी महेश्वरला नक्की भेट करावी असे हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तर कसा वाटला तुम्हाला महेश्वरचा ट्रॅव्हल ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. अशा छान छान ट्रॅव्हल ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.